52% ओबीसी आता मोठ्या भावाच्या भूमिकेत असून 34% मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी तसा फॉर्म्युला तयार केला आहे. याबाबत त्यांनी मनोज जरांगे पाटीलांची भेट घेतली आणि मराठ्यांना 100% ओबीसी मध्ये घेणार असे सांगितले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी मराठ्यांसहित बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. सद्यस्थितीत आरक्षणातून फक्त मराठा जात लावणारे बाहेर होते. कुणबी मराठा, मराठा कुणबी यांचा ओबीसी मध्ये समावेश आहे. आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्यानुसार फक्त मराठा जात लावणाऱ्यांनाही ओबीसी आरक्षण मिळणार आहे. त्यांचा 100% ओबीसीत समावेश होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची अशी झाली बातचीत. हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे, परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत. म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही समाजाला आवश्यक आहे, म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत. सरकार तुम्हाला नाही, सरकार आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील, म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधल्या जो 12 बलुतेदार समाज आहे गावगाड्यातला, तर त्यांनाही वेगळं आरक्षण 3% आम्ही जर दिलं तर ते खुश होतील. हा, ते 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं. तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगे पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं. नाही, आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कस का म्हणजे त्यांना खोटं बोलत जाऊ नका ना. तुमच्यासारखे इतके ज्येष्ठ नाही. संभ्रम होतो साहेब समाजात. अहो, तुमच्या समोर 3दा दिलाय. ऐका माझा आधी. आता तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत, हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो, पण एकदा केले का लय बारे केले का आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा मनोज जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. आपण झालं केलं नाही, तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना. एकीकडून तोडगे काढायला येतात, एकीकडून गैरसमज पसरता, म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागले याच्यात. अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? मानलं होतं. अहो, पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे, खाजगी तुम्ही बोलले असते एका दिवशी ठीक होत. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो, मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले. पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल, कसं एक उप होईल बरं? माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारी बांधवाबद्दल बोलतो आम्ही. सामान्य एक शब्द नाही गेला आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्द क्रॉस नाही. मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे, छोट्या जातींबरोबर, छोट्या समाजाबरोबर. नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो. आणि तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला. आपण जे सांगतोय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला, पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे, म्हणून आपण वारंवार मागणी करायची. मग करूत ना, पण तुम्ही मीडियातून केलेलं असून म्हणता तो करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला. चांगली गोष्ट आहे, असं नाही बोलायला पाहिजे. ठीक आहे, चांगलं. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसतलाही सांगितलंय. आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की 12 बलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही. आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला, आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा, आणि ह्यो विषय कालचा. तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक करून बोलला तुम्ही. मी आरोप करण्यातला पोरग नाही. समजून घ्या तुम्ही. नाही, काय समजून घ्यायचं तुम्ही? आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि आम्हाला घ्यायचं. फक्त असं म्हणले काय होतं, तुमच्यात आमचा संभ्रम होतो, बाकी काय नाही. चर्चा अशी आहे आपली. मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावर जी सरकारची भीती आहे, सरकारला, आपल्याला नाही, सरकारला, तर हा 12 बलुतेदार समाज हा आनंदित होईल, खुश होईल. 14 जाती आहेत विमुक्त जाती. त्याच्यात आता बंजारा आहे, वड सारख्या जातीचे 14 जाती, त्याला विमुक्त म्हणतो आपण.
त्यांना आता 3% आरक्षण, त्यांना आपण 4% देऊ शकतो. भटक्या जमाती ह्या 37 जाती आहेत. भटक्या म्हणजे भिक्षुक जमाती असतात त्या. आणि एसबीसी, आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या आपल्या नागपूरला नाही का एक गोवारी नंतर पद्मशाली असा समाज आहे ना, भावसार, हा जवळपास 49 जाती आहे, त्याला एसबीसी म्हणतात. तर त्यांना 50च्या वर दिलं होतं. आपण ते 52 म्हणतो ना, ते 2% टाइम पास म्हणून दिलं होतं. म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना 50च्या आत द्यायला पाहिजे. आपण त्याला 50च्या आत आणतो आता. तर ते अशा जवळपास 142 जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होते. 142 जाती. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठा फटाके वाजवतील, आणि हे पण ढोल वाजवतील, हे पण डबडे वाजवतील, आणि हे पण आनंदित होतील, हे पण पेढे वाटतील. 142. मग मला सरकारला विचारायचे की तुम्हाला भीती कोणाची आहे? म्हणजे भटके, विमुक्त, बारा बुलतेदार, धनगर, बंजारी आणि या 49 जाती, याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर, तर तुम्हाला भीती कशाची? म्हणून हे स्टॅटिस्टिक काढल्यामुळे. दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये 37% आरक्षणाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजे आम्हाला काय दिलं होतं ते, म्हणून आपण यांचं 1-1 अर्धा टक्का वाढवतो. आणि दुसरं जे सब कॅटेगरी करायचं, म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना, विमुक्तांना, तुम्ही काल बोलला मला वाटते की जर विमुक्त भटक्यासारखे एनटी दिलं बीजेएनटी, तर ते टिकाऊ असलं पाहिजे. असं देता येईल का? 100% देता येईल. त्याला काही नाही. आता आम्ही दिलं 1994 मध्ये. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1994 मध्ये जेव्हा अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त, कारण माझा विषय आहे सब कॅटेगरीचा. तर मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं, आणि त्यावेळेस बंजारी वाद पण होता, आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही 4% मध्ये टाकलं होतं. तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे, बंजारी नको आमच्यात, त्यांना वेगळा द्या. तर वेगळं दिलं, त्यावेळेस ते केलं आपण. ती मीटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्वपक्षीय घेतली होती. माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय, म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या, आमच्या सारख्याला बोलवा, जरांगे साहेबांना बोलवा, त्यांचे कार्यकर्ते येतील, आम्ही येऊ, अभ्यासक येतील, छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात, याची एक मिटिंग तर बोलवा. त्या मिटिंगसाठी मी त्या सरकारच्या, म्हणजे माझा 1-1.5 महिना झाला, हे सगळं रेडी आहे, पण सरकार याला फॉर्म्युला बघायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बोलून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील, म्हणून ते बोलायलाही तयार नाही. मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार आहात. प्रति सरकार म्हणत होते आधी, नंतर त्याचं नाव प्रति सरकार झाला. मग त्याचा आता आम्हाला जागाच नाही, कुठे जाऊन लढायचं? नाही आम्हाला सोबत येत, आम्ही बदलणार नाही. म्हणून कुणाकडे लढायचं, कुठे जाऊन सांगायचं की बाबा हे सरकार बघायलाही तयार नाही? अरे कमी बघा तर, आम्ही काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे, आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल. माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे. मी खासदार राहिलेलो आहे, आमदार राहिलेलो आहे, मी संविधानिक तज्ञ आहे. मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून घेतात मला कायदे तज्ञ म्हणून मी काही खोटं नाटक काही सांगणार नाही. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती आहे, मग ठीक आहे, हे आरक्षण होईल, पण राजकीय आरक्षणचं काय? राजकीय हे जर आलेत आमच्यात, तर मग आमचा सरपंचही होणार नाही. ही जी भीती आहे, त्यासाठी मी सुचवलंय की याचा सुद्धा 3 भाग करायचे. 9-9-9-9-3-27, म्हणजे 9% भटक्या मुक्तांना, 9% बाराबुलदार यांना, आणि 9% कुणबी मराठा देवा पाटील पाटीदार यांना. तर काय होईल? आमची लोकसंख्या 34%, 9% कसं काय देता तुम्ही आम्हाला? आता 27 देता येते, आम्ही नाही स्वीकारत. नाही ऐका ना, 27 देता येते. त्याच्यावर तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आहे आमचा. रात्रंदिवस आम्ही लढू लागू, पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार. लोकसंख्येच्या 50%, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार, 1% कमी घेणार नाही. हे राजकीय आरक्षणामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो
27च्या वर देता येत नाही. काय तुमची लोकसंख्या किती आहे म्हणता? 34%. तर 27च्या वर देताच येत नाही. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला 27च्याच विभाग करावा लागेल, कारण तो नियम आहे, कायदा आहे. कमी कमी दादा नाही ते नाही आपण- देणार. तुम्हाला कमी मिळू नये ही भावना आमची हा, आहे. मग- आणि आम्हाला कमी भेटू नये ही सुद्धा मग तुमची भावना असली 27 वर्ष देताच येत नाही तर काय करणार? घेतो आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही घेतो. ऐका ना, कायद्यात तसं आहे. नाही नाही हो ना, कायद्यातच बोलतोय आम्ही. हे नाही, सर्व्हिस- तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? हा. कायद्यात करता येत नाहीत म्हणताय तुम्ही. आम्ही आमच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. एक उदाहरण म्हणून सांगतो. याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून, त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार? नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार? एक. अहो माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही एक का एक सगळं हे बघा, सगळ्यांना देता तुम्ही- येईल. सगळ्यांना- सगळे नाही म्हणत मी, एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय. तुम्ही अभ्यासिकेत म्हणून ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली, तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे मला. घेणार. 54 लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय. समजून घ्या, आत येऊ नका म्हणताय. त्यामुळं कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार, नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार, नाही, मी ते कायद्यात. ऐका ना, ते जो तुम्ही मला असं म्हणताय ना, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. म्हणजे तुम्ही जे मांडणी करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो. ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही, अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत. उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोठ्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं. पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं, मराठ्याला बाहेर ठेवून नाही. आता घेतण्यासाठी चालू आहे ना. तर हे बघा, मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन 100% मराठा समाजाला ओबीसी करून ठेवा. 100%. हे शोधायचं काही गरज नाही, ते पण तुम्हाला सांगतो. 9% 100% कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार? नाही, नाही, तुमचा फॉर्म्युला 9%चा, 9%, 100% मराठा कसं होईल? नाही, मराठा समाजाला ते राजकीय आहे. मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो. ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही, ते कॉम्पिटिशन आहे. ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू आपण, ते कसं करायचं. पण ते 100% होऊ शकते आणि ते चांगलं. उलट त्याच्यात काय काही राहतील, काही राहत आणि कारण त्याचं काय कारण काय की मराठा कुणबी वेगळं जायचं सम आहे, एकच आहे. त्यामुळे ते आपल्याला करता येईल. दुसरं काय की ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं, नंतर एसबीसी आपण आणले. वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधी मिळत नाही आम्हाला, 7 वर्ष झाले. त्याचा पण मागणी आम्ही करतो. जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं, म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन, बढतीमध्ये आरक्षण देतं एससी-एसटीला, ते ओबीसीला का मिळू नये? त्यांनाही मिळालं पाहिजे. नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळते. आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या, आपण दोघे ओबीसी आहोत, मग आपण याच्यासाठी लढू पण शकतो. तुम्ही होऊन द्यानात ना आम्हाला. कसं होऊ देत नाही? कोण होऊ देत नाही? तुम्ही माझ्या सोबत राहा. कसं होऊ देत नाही बघू ना. का होऊ देत नाही? का होऊ देत नाही? ओबीसी नाही, आता आम्ही होणारच आहेत, त्यात अडचण नाही. तुम्ही नाही होऊ दिलं तरी आता आम्ही होणारच आहेत. फॉर्म्युला घेऊनच आलोय मी. तू फक्त हो म्हणा. भटके अंतर परिवर्तन एक नियम आहे, तो एक काढायचा आपल्याला. स्वतंत्र ग्रामपंचायती ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या 300 लोकसंख्या असली तर त्यांना वेगळं तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे. ज्या सवलती, हे महत्वाचं, ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसीना द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देणार आहोत. आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये 10,000 पदं खाली आहेत. तुम्ही आरक्षण मिळून तर द्या, पण हे पदभरती होत नाही ना. त्याच्यासाठी आपण दोघांनी, आपण ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल. एकदा आरक्षण मिळालं लढू ना. आधीच हे कुठं लढत बसता, आधी आमचं दुरण टेकाना, तर आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू ना. तुम्ही आधीच कामाला लागावं लागले आम्हाला, आमचं आणखीन इकडंच दुरण टेकाना. तुम्ही भले गाभाळ घेऊन आलेलं आहे मोठं, ते आता इतकं वाचून गेलं. आमचं आरक्षण, आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना, आमचा समोरचा विषय क्लिअर आहे. हा, हे बाकीचं हे कुठाण्यासाठी लढत बसावा, आता देतो मी सोडून आणि बसतो हे चापडे आम्ही. हो, मेन आमच्या लेकरांचं मरण दादा इथं आहे सध्या, हे महत्वाचं. याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे. आम्ही उठतोच ना, उठलोच म्हणलोय. तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे. आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा. तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला, 1 इंच मागं न राहणार. पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे, याच्यात सहभाग गरजेचा आहे. हा, 100% होऊ शकतं, फक्त याच्यावर टाकाय. हे आहे. चालेल. पण आम्ही याच्यावर विचार करतो, आम्ही याच्यावरती विचार करतो. पण हे परवडणार नाही आम्हाला. कसं परवडणार नाही? हे 5% मराठा याच्यातून राहतोय, याच्यातून 5% मराठा राहतोय, त्याला कोणी अंगावर घ्यायचं? मी? हा, मग बघा, समितीनं सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी. आमचं मत तर 40% पेक्षाही जास्त आहे. परंतु जर समितीनं 10 वर्षापूर्वी सांगितलंय 34% मराठा, 17 दोन्ही 34, याच्यात 5% ते 6% आरक्षण कमी पडतंय. म्हणजे किमान 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी? मी. दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर, दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का? सगळ्या मराठ्यांना का नको? एक बघा, अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी. आमच्या अर्ध्या मराठ्यावर अन्याय का? तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो, अर्ध्याला देत नाही. 100% मराठ्यांना आरक्षण नाही ना, ते याच्यात कसं बसल? नाही ना बसल. याच्यात नाही. हा, मग याच्याबद्दल बोलतोय मी, कागदावर बोलतोय. याच्यावर मराठा बसत नाही. तुमच्यात दुसरं काही डोक्यात असं ठीक आहे, पण याच्यात मराठा बसत नाही. त्यामुळे मला हे का मान्य नाही, हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही. आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत, कारण माझे बाप ते आहेत, मी त्यांचे लेकरू आहे, आणि मी त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही. पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे, नसता संघर्ष सुरू आहे. ह्या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाही. दुसरं काय असू शकतं तुमच्याकडे तर ठीक आहे, मग त्याबद्दल ठीक आहे. याच्यात 100% मराठा आहे. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तर 1.5 कोटी मागे राहतील. माझं म्हणणं आहे, मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात, माझं म्हणणं आहे की 100% मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येथील तो GR मी आणलाय सोबत. तुम्हाला दाखवू का? अरे तत्सम मध्ये ठीक आहे, नाही वाचलाय मी, ती बघितलाय तो पण. हो, मी तो पण वाचलाय ना, मी तो पण वाचलाय. हेच आत्ताचा मूळ ज्वलंत प्रश्न काय आता, की समाजानं उठाव केलेला आहे. मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक आहे. जवळपास गॅजेट तर आहेतच, मग त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू. आता 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून. तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला? मराठा कुणबीची एक, याच्या पलीकडचा तिसरा पर्याय सांगतो. सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी केला. बाऊ काय केलाय? 5 कोटी मराठे आत येणार आहेत, 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. अरे बाबा हो, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत, सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहेत. तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार, कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठे आरक्षणात गेलेत, खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत, पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 60% मराठे आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात. कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय. खाली मराठे राहिले कोण? मराठवाडा आणि 2 उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे. हे का पटून सांगत नाही? सामान्य ओबीसी बांधवांना असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणतो 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. खरं बोला ना, खरं सांगा त्यांना. तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला खोटं सांगता? मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका.
ही भावना असावी सामान्य. अहो नेत्यांबद्दल बोलतोय, तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल, की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून, म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवांनी आता ठरवलंय. सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या, की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे. आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा, जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं. पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ते ओबीसी ते द्यावं. विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेतात, असं गावखेड्यात चर्चा सुरू आहे. आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागलेत आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे. रोज आपल्याला एकत्र राहायचंय, एकत्र लग्नाला जातो, एकमेकाला पाणी देतो, एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो. आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय आणि ही एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवांनी बोल. तुमच्यासारख्या नेत्यांपुढे नसतेच बोलत. आम्हाला गाव खेड्यात बोलतात सामान्य लोक, ते म्हणतात हे काय आम्हाला काय त्याला मेटायला पैसे देतो का, एवढं राजकारण करतो, एवढं राजकारणी मनुष्य. हे 2 दिवस येणं तुमच्या आमच्या देण भांडणलो वरच चाललंय. खाली एकदम साबीद आहे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव. गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात आत्ताही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे, तुमची म्हणणी. माझं काय म्हणणं आहे, 100% मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून तत्सम म्हणून घेऊ शकतो, कायद्याने घेऊ शकतो. नाही हरिभाऊ राठोड चालतो म्हणून, बरोबर. तर ते आणि तुम्हाला माहिती आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी लमाण आहे, लमाण असला तरी बंजाराच आहे. धाडी धालिया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो. तर तो धनगर आणि काय हटकर काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे. म्हणून असंच आपण लेवा पाटील, पाटीदार, कुणबी, मराठा नुसतं मराठा असतो तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. त्याच्यामुळे माझं शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, छत्रपती संभाजीनगर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.